बरं होत नाही? म्हणजे जो टाइम आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. बरोबर. आता विचार करा, तुम्ही आता 10वीत आहात. तुम्ही जेव्हा दुसरी, तिसरी, चौथीत होतात, तेव्हा पण परिस्थिती काही वेगळी नव्हती. जो 24 तासाचा वेळ होता, तो तेव्हाही तुम्हाला पुरेसा नव्हता. तेव्हा तुम्ही दुसरी कामं करत होतात. आता तुम्हाला तुमच्या त्याच शेड्यूलमध्ये, त्याच वेळामध्ये अभ्यासाचं काम सगळ्यात जास्त दिलंय, बरोबर? बाकीची कामं आपोआप कमी झाली आहेत. आधी तुम्हाला दुसरी कामं पण होती. खेळणं, इकडे-तिकडे जाणं, रिकाम्या गोष्टी घरातल्या करणं. ह्या गोष्टींमध्ये तुमचा तो वेळ वापरला जायचा. तो आता तिकडनं अभ्यासाकडे बदललाय. तुम्ही जन्माला आल्यापासून म्हातारे व्हाल तोपर्यंत तुम्हीच काय, जगातला कोणताही माणूस 24 तासाचाच दिवस असतो त्याच्याकडे, बरोबर? त्या वेळेचं नियोजन म्हणजेच टाइम मॅनेजमेंट आहे. तर त्या टाइम मॅनेजमेंटमध्ये पहिली गोष्ट महत्वाची आहे, प्रायोरिटी ठरवणं. महत्वाची, इम्पॉर्टंट, लगेच करण्यासारखी जी गोष्ट आहे ती तातडीने केली पाहिजे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये पण रेग्युलर करायच्या गोष्टींची यादी करायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला रोजच करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चुकून चालणारच नाही. उदाहरणार्थ मला रोज आंघोळ करायची, हे डेली नीड आहे ना आपली. तुम्ही कुठेही असाल, किती मोठे व्हाल, किती लहान असाल, तरी आंघोळ तर तुम्हाला रोज करायचीच आहे. आंघोळीसाठी मला किती वेळ द्यायचा आहे, प्रत्येकाची आंघोळ, मी तुम्हाला उदाहरण देते, एकदम सोपं उदाहरण देते. हे रोजच्या आयुष्यातलं आहे आणि सगळ्यांच्या माहितीतलं आहे म्हणून सांगते. आंघोळ करण्याच्या प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या वेगळ्या असतात. काही लोकांच्यासाठी आंघोळ म्हणजे रिफ्रेशमेंट आहे, काही लोकांच्यासाठी 2 मिनिटाचं काम आहे, मला बाहेर जायचंय पण आंघोळ केल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणून मी आंघोळ करणार. काही लोकांना असं वाटतं की आंघोळ म्हणजे मी वर्षानुवर्ष आंघोळ केलेली नाहीये म्हणून मी सगळं अंग घासत बसणार आणि रोज आंघोळ करणार, तशीच आंघोळ करणार. आणि काही लोकांसाठी आंघोळ करणं ही गरज असते, कारण की ते बिचारे खूप कष्टाचं काम करतात, अंग दुखत असतं, हातपाय जॉईंट्स असतात ते दुखत असतात, भरपूर मातीत काम करतात आणि कष्टाचं काम करतात. त्यांच्यासाठी आंघोळ म्हणजे पूर्ण शरीराचं क्लिनिंग आहे. तर प्रत्येकाच्यासाठी काम एकच आहे पण गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण घेऊया आपण आता. स्वयंपाकाचं गरज आहे, पण ते कोणाचं तरी रोजचं काम आहे, कोणाचं तरी लागणारं काम आहे, कोणाचं तरी त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. काम एकच, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग जो करणार आहे त्याने ठरवायचं की ह्या कामाची प्रायोरिटी काय आणि त्याच्याकरता मला रोजचा किती वेळ द्यावाचं लागेल. मला जर कोणी विचारलं रोज आंघोळीला, मी तर म्हणेन मला रोज अर्धा तास द्यायचंय. पण ते शक्य आहे का? नाही. मग हे मला जेव्हा करायचंय, प्रायोरिटी काय आहे त्याची? अर्धा तास आंघोळीला वेळ द्यायचा. पाणी अर्धा तास वाया नाही घालवायचं, टब मध्ये अर्धा तास बसून राहायचं, गरम पाण्यामध्ये बसून राहायचं, गाणी ऐकायची. असं पण असू शकतं ना. रोज मला करायला जमणार नाही, माझ्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत, वेळेच्या गोष्टी आहेत, शिवाय मला स्वतःच्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या शेड्यूलमध्ये हे मला जमणार आहे का? नाही जमणार. पण हे मला करायचंय, कधीतरी मला नक्की करायचंय. मग कधी करायचं? सुट्टी, महिन्यातला एखादा दिवस जेव्हा माझ्या ह्या कोणत्याच बाकीच्या गोष्टी माझ्या अंघोळीवरती अवलंबून नसतील, त्यावेळेला मी माझ्यासाठी अर्धा तास काढू शकते की नाही. सांगायचा मुद्दा प्रायोरिटी ठरवायची, काम कधी कुठलं कसं व्हायला पाहिजे याचं टाइम टेबल बनवायचं. पहिली गोष्ट हे कदाचित तुम्हाला तुमच्या 10वीच्या याच्याकरता मदत करेल. टाइम टेबल बनवणं, टाइम टेबल बनवणं महिन्याभराचं. पण एक सांगू का, म्हणजे मी खूप वेळेस टाइम टेबल बनवला होता पण तो फॉलो नाही होत, तो खूपदा होतं ना. झालं. मग आता त्या अनुभवातनं तुला हे समजलं असेल की समजा मी रोज 3 तासाचा अभ्यासाचं टाइम टेबल सांगितलं पण माझा 3 तास अभ्यास होत नाहीये, मग नवीन टाइम टेबल मध्ये मी काय केलं पाहिजे? 2च तासाचं टाइम टेबल केलं पाहिजे. नवं टाइम टेबल माझ्या जुन्या टाइम टेबलच्या अनुभवातनं मला कळेल की हे नाही काम करत आहे ना मला, तर मग काय केलं पाहिजे? 3 तास मला नाही मिळत आहेत, मी खूप प्रयत्न केला तरी पण ते जमतच नाही, मग टाइम टेबल चुकलं ना माझं. रोज 2च तासाचं टाइम टेबल करेन, पण मग मी ते असे करेन की ते फ्लेक्झिबल ठेवेन. म्हणजे आज मी मराठी आणि विज्ञान असा विषय घेतला, तर उद्या मी भूगोल आणि गणित असा विषय घेऊ शकते. हे माझ्या हातात आहे ना कॉम्बिनेशन काय करायचंय. एका ह्याच्यात मला डोक्याला शांती पाहिजे, एका ह्याच्यात मला डोकं चालवायचंय, असे कॉम्बिनेशन तुम्ही तुमचे करू शकता, बरोबर? म्हणजे सांगायचा मुद्दा, टाइम टेबल बनवणं, प्रायोरिटी ठरवणं आणि ते टाइम टेबल जर फॉलो नाही झालं तर ते कुठे ऍडजस्ट करता येईल ते बघणं. आता तुम्ही लहान आहात, आता तुमच्या ज्या गोष्टी तुमच्या अभ्यासावरती किंवा तुमच्या रोजच्या कामांवरती अवलंबून आहेत, पण उद्या उठून तुम्ही जेव्हा जॉब कराल, तुमच्याकडे 100 गोष्टी येतील. हे पण करा, हे पण करा, हे पण करा, ही फाईल द्या, ते करा, हे डॉक्युमेंट भरा. करावं तर लागतं ना आपल्याला, तो जॉब आहे आपला. तुम्हाला तिथे म्हणून चालणार नाही की मला आज वेळ मिळाला नाही म्हणून मी केलं नाही. ते म्हटलं वेळ मिळाला नाही, घरी बसा मग तुम्ही, वेळच वेळ तुमच्याकडे. सो असं नाही करू शकत आपण तिथे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आणि अनुभवात नाही येतात. हे काय अचानक लगेच परफेक्ट होत नाही, ट्रायल अँड एररच असते आणि प्रत्येक वेळेला ती बदलते, कारण की वेळ, आपल्या आजूबाजूच्या कामांची यादी ही पण बदलत असते.
आज माझं जे शेड्यूल आहे ते उद्या असंच असेल का? नाही ना. रविवारी मला जर घरातली एक्स्ट्रा कामं करायची आहेत, तर शनिवारी मला काही एक्स्ट्रा सामान आणायचं त्याच्याकरता मला वेळ द्यावा लागणार आहे. तर शनिवारचं टाइम टेबल माझं आपोआप बदलेल. ह्याचा अर्थ असा आहे की रोजच्या आपल्या उद्या मला काय, उद्याचा वार काय, एका दिवसाचं टाइम टेबल करा ना. आठवड्याभराचं टाइम टेबल हे आपल्या रेफरन्ससाठी आहे की मला हे पण करायचंय, मला हे पण करायचंय, मला हे पण करायचंय. पण त्याच्यामध्ये थोडीशी सूट ठेवली रोजच्या रोजच्या गोष्टींमध्ये काही बदल होऊ शकतात आणि ते होतातच. कोणी किती पण परफेक्ट शाळेमध्ये बघा ना, वर्षाच्या सुरुवातीला टाइम टेबल बनवतात. कितीतरी वेळा त्या टाइम टेबल मध्ये आपण गटांगळ्या घालतो. का बरं? परिस्थिती बदलते. शिक्षक येत नाहीत, कोणाची तब्येत बरी नसते, अचानक काहीतरी सण येतात, मध्येच काहीतरी चेकिंग येतं. आहे त्या टाइम टेबल मध्ये बदल करावे लागतात आणि ते स्वाभाविक आहे. टाइम टेबल करतच नाही, मला जे वाटेल ते मी करेन असं काम नाही करून चालत. काहीतरी आपल्याकडे मुद्दे पाहिजे, हे करायचं, हे करायचं, हे करायचं. जसं जसं जमलं ते झालेलं लिहून ठेवा ना. मग तुम्ही उलटे टाइम टेबल बनवा, नुसते रिकामे रकाने बनवा आणि त्याच्यामध्ये टाकून ठेवा, हा दिवस, हा दिवस, हा दिवस, या दिवशी मी हे केलं झालं, त्या दिवशी मी हे केलं झालं. उलटे टाइम टेबल करा. एक रेफरन्स टाइम टेबल असलं पाहिजे की आठवड्याभरामध्ये माझ्या सगळ्या विषयांचे काही धडे पाहिजे. या आठवड्यामध्ये एवढे धडे व्हायला पाहिजे. हे झाले का? झाले. झाले नाही झाले, नाही झाले, कोणत्या दिवशी? उद्याच्या दिवशी करायचे. हे करू शकतो ना आपण. आपण स्वतःवर कृपा करायची, स्वतःची दया आपणच करायची, कारण की खूपच स्वतःच्या मागे हिटलर सारखं बसू नये, ती कामं होत नाहीत पूर्ण. तुमच्या हातात नसतात काही गोष्टी. कधी कधी बरं नसतं आपल्याला, कधी कधी असं वाटतं की खूप थकलोय आज, खरंच हातपाय दुखतात, मला आज अभ्यास करायची अजिबात इच्छा नाही, मला होणारच नाही अभ्यास आज. मनच थाऱ्यावर नसेल तर काय तो अभ्यास करून उपयोग आहे? मग नाही करायचा त्या दिवशी अभ्यास. स्वतःवर दया करायची आणि मग झोपून जायचं. ज्या वेळेला शरीर म्हणतं की तुला झोपायची गरज आहे, झोपायचं, शरीराचं ऐकायचं, कारण ते मशीन आहे ना आपलं, त्याच्यावरच चाललंय सगळं. जेव्हा झोप होते, छान फ्रेश वाटतं, तेव्हा ओ माझा कालचा अभ्यास बाकी आहे का, तो पण मला आज करायचाय, आजचा पण मला करायचंय. मग तुमची बॉडी पुन्हा स्ट्रेस घेण्याकरता तयार होते. ठीक आहे. चला, अवांतर बरेच बोललोय, मेटलर्जीकडे जाऊया. ठीक आहे. आणि टाइम मॅनेजमेंट हे काही असं रिजिड त्याचे लॉज नाहीयेत. ते आपल्या आपल्या माणसांच्याच कामाची प्रायोरिटी मिळत, जसं म्हणलं तसं तातडीने करायची कामं तातडीनेच करावी लागतात. आपल्या आपल्या कामांची यादी बनवून त्याचा टिक मार्क करत राहणं हा पण त्याचा एक चांगला हे आहे बरं का, पर्याय आहे. आणि दुसरं, आपण केलेल्या कामाला क्रॉस चेक करायला सांगायचं कोणाला तरी की मी हे केलंय बरोबर आहे का, बघ बरं जरा. लोक चुका करायला असतातच, त्याच्यातनं हे समजतं की ओ अच्छा, हे पण करायचं बाकी होतं का, म्हणजे हे माझ्या लक्षात नाही आलं, लिहून घ्यायचं, अच्छा हे करायचंय का, ऍड करून टाकायचं कुठेतरी. समजलं, स्वतःची इम्प्रुव्हमेंटचा स्कोप आपण शोधत राहायचा. चला, आपण जाऊया मेटलर्जीकडे. मुद्दा आहे मेटलर्जी आणि आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्सच्या बऱ्याच गोष्टी बघितल्या. मेटलर्जी म्हणजे काय असतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग अँड प्युरिफाईंग दी मेटल्स फ्रॉम मिनरल्स, त्याला आपण म्हणतो मेटलर्जी. त्याचं अर्थ कशी क्रिएट झाली, त्याच्यामध्ये मिनरल्स कुठे असतात आणि त्यातले ओर्स म्हणजे काय, त्या ओर्स मधले मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. ह्या सगळ्या डिस्कस केलेल्या आहेत आपण. हे सगळं डिटेलमध्ये बुकमधनं केलेलं आहे. आठवतंय का तुम्हाला? आपण केमिकल रिएक्शन बॅलन्स पण केल्या होत्या. हा एक्सपेरिमेंट आपण बघितला होता, कॉपर सल्फेट अँड थ्रेड ऑफ आयर्न नेल, आणि दुसऱ्या याच्यामध्ये फेरस सल्फेट आणि कॉपरची वायर अशी बुडवलेली होती. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या, वी हॅव डिस्कस्ड ऑल दिस इन डिटेल. नाऊ वी आर डिस्कसिंग अच्छा, आयनिक कंपाऊंडचं पण आपलं बोलणं झालं होतं ना. आयनिक कंपाऊंड्स आर ions, positive ions, negative ions, cations, anions, बरोबर. They are attracted with each other with the electrostatic force of attraction, and positive negative come together, they form a bond, that is the ionic bond. But ionic bonds are stronger, though they are stronger when they are dissolved in some kind of solution, they get dissociated, we get ions separated, we get cations and anions. आणि ह्याचाच वापर आपण इलेक्ट्रोलिसिस मध्ये करतो. when the electricity flows, I mean the circuit is completed, cations move to the negative काय बरं म्हणतात त्याला, पोल, अँड anions go to the positive pole, anodes and cathodes. ठीक आहे. Likewise, this ionic compounds break into the solution. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स, क्रिस्टलाइन फॉर्म, डिफिकल्टी इन द स्टेबल, हार्ड बट डिफिकल्ट टू ब्रेक, बट दे कॅन अमॉर्फस बी ऑल्सो. जसं की आपलं मीठ आहे, इट इज अमॉर्फस, पण ते असं डिफिकल्ट टू ब्रेक. जे काही तुम्ही आयनिक कंपाऊंड्स बघितले जे
सॉलिड फॉर्म मध्ये त्यांना तोडणं जरा कठीण आहे. सो त्यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट बघा. H2O हा नॉन आयनिक आहे, हा आयनिक कंपाऊंड नाही आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट काय 0 डिग्री, इट इज ऑलरेडी लिक्विड, पण बॉइलिंग पॉईंट इज 100. ZnCl2 हा आयनिक आहे. आयनिक कंपाऊंड आणि नॉन आयनिक कंपाऊंडचं आपल्याला कंपॅरिझन दिले. सो यांचं मेल्टिंग बघा ना, इट इज ॲट हायर टेम्परेचर. ठीक आहे ना. आणि बॉइलिंग सुद्धा, आधी मेल्ट करायलाच टेम्परेचर खाईल ते, मग नंतर ऑब्व्हियसली ते उकळायला आणखीन टेम्परेचर घेईल, बरोबर ना. सो दे मेल्ट अँड बॉईल ॲट द हायर टेम्परेचर. Brittleness. Ionic compounds are brittle and can be broken into pieces when pressure is applied to them. They're ionic compounds, they are strong, but you can break them by just throwing down or just keeping them down. खाली पाडले तरी पण ते फुटू शकतात. High melting and boiling points we already have seen in the table. Now we will move to the extraction. हा आपला हा मुद्दा सुरू झाला होता. अच्छा, अदर प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स एकदा बघून घेऊया आपण. सोल्युबिलिटी. Ionic compounds are soluble in water because the water molecules are arranged in a specific orientation around the ions. They released by diffusion. Diffusion म्हणजे डिफ्यूज होणं, हळूहळू एक एक करत विरघळणं. ही प्रॉपर्टी कशामुळे होते? आयनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर, ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात म्हणून. नाव इनसोल्युबिलिटी. आयनिक कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन सॉल्व्हेंट्स लाईक केरोसिन, पेट्रोल. हे इनऑर्गॅनिक, सॉरी, हे जे खाली आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ऑर्गॅनिकचा अर्थ आहे कार्बनवाले कंपाऊंड्स. पाण्यामध्ये H2O मध्ये कार्बन नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आयनिक कंपाऊंड्स डिझॉल्व्ह होतात. हे पण आयनिक, ते पण आयनिक. बट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट आयनिक. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोव्हॅलंट बॉन्डने एस्टॅब्लिश झालेले असतात, त्याच्यामुळे त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जागाच नाहीये ना आयन्स बनवायला, म्हणून त्याच्यामध्ये सोल्युबल नसतात. कंडक्टिव्हिटी. आयनिक कंपाऊंड्स इन स्टेबल फॉर्म कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, बट इन द स्टेट ऑफ आयन्स, मोल्टन स्टेट, सिन्स द आयन्स आर मोबाईल, दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मीठ जे आहे, मीठ तुम्ही त्याला बोट लावलं तर त्याच्यातनं तुम्हाला शॉक नाही लागणार, पण तेच मीठ तुम्ही पाण्यात टाकलं की त्याचे Na+Cl- असे वेगळे वेगळे होतात आणि त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फिरायला लागते. मला शॉक लागेल असं आहे का? पण इलेक्ट्रिसिटी फिरण्याकरता आयन्स फिरवावे लागतात ना, तर ते फिरतात कारण की ते डिसोसिएट होतात. जेव्हा ते आयन्स वेगळे होतात पाण्यामध्ये, म्हणजे डिसोसिएट होतात, तोपर्यंत ते सॉलिड स्टेट मध्ये बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट वेन दे आर डिसॉल्व्ड इन वॉटर, they get dissociated and the ions get separated. ठीक है. Now the next part that we already had started was of fundamentals of metallurgy. इथून खरा धडा सुरू झालाय मेटलर्जीचं. the name of the lesson is metallurgy, but it has started here. मेटलर्जी मध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स कसं करतात हा इंटरेस्टिंग पार्ट आहे, जो की ह्या धड्यामध्ये आता इथे सुरू झालाय. आपल्याला काय करायचंय, मेटल्सना काढायचे. म्हणजे काय करायचं, खाणीमधनं मेटल्सचे जे काही आपल्याला मिळतील सामान ते मिळवलं की त्याला आधी बेसिक क्लिनिंग करायचं. क्लिनिंग नंतर त्याला वेगळं वेगळं करायचं आणि त्यातला एक्झॅक्ट मेटल काढण्याकरता केमिकल रिएक्शन्स करायचे. ठीक आहे. कॉन्सोलिडेशन ऑफ मेटल्स म्हणजे द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग सॉइल इम्प्युरिटीज फ्रॉम द मेटल इज कॉल्ड मेटलर्जी. बरोबर. तुम्हाला त्यातनं सॉइल, डस्ट असे सगळे पार्टिकल्स वेगळे करायचे, तर तुम्हाला त्यातनं खाणीमधनं जे काही मिळाला दगड, तो काढल्यावर तुम्हाला त्याला पहिल्यांदा बेसिक क्लिनिंग करायचं. देन देर इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. सो मेटलर्जी इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम द ओर्स इन द प्युअर फॉर्म. त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही त्याला प्युअरेस्ट फॉर्म मध्ये काढणार त्याच्या त्या दगडामधनं. आता प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. आता तुम्हाला ते मिळाले, नुसतं सोनं, नुसतं चांदी, नुसतं कॉपर, नुसतं लोखंड, जे काही तुम्हाला मिळालं दगडामधनं, दॅट इज नाऊ विथ यू. पण त्याला तुम्हाला तर प्युरिफाय करायचं. एक्स्ट्रॅक्ट तर झालं, पण त्याला आणखीन प्युरेस्ट फॉर्म मध्ये आणायचं असेल, टू गेट द प्युअर मेटल, इम्प्युरिटीज हॅव टू बी सेपरेटेड अँड इलेक्ट्रोलिसिस मेथड इज यूज टू ऑब्टेन प्युअर मेटल्स फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. इम्प्युअर प्युअर सगळ्याचं मिक्सचर येतं तुमच्याकडे. मेटल तर मिळाला, पण त्याच्याबरोबर दुसरेही काही गोष्टी त्याच्यामध्ये असतील, दुसरेही काही मेटल्स असतील किंवा काही नॉन मेटल्स असतील. Now you want to remove them and you want the purest form of the metal that you want. So for that, the purification of metals is the third stage. First is basic cleaning, consolidation. Second is extraction and third is purification. समजलं? These are fundamental steps of metallurgy. बरोबर. आता एक एक डिटेल मध्ये बघूया. कॉन्सोलिडेशन ऑफ मेटल्स मध्ये आपण ह्या सगळ्या प्रोसेसेस मागच्या वेळेला सुरू केल्या होत्या. नाउ लेट अस कंटिन्यू देम. ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन, त्याच्यामध्ये आपल्याला ही एक होती विल्फली टेबल मेथड आणि दुसरी होती हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. बघा, ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन, तुम्हाला ग्रॅव्हिटी हेल्प्स टू सेपरेट द मेटल्स फ्रॉम द नॉन मेटलिक पार्टिकल्स. हाऊ? मेटल्स आर हेवी,
हेवी पार्टिकल्स सेटल डाऊन ड्यू टू देअर वेट, ग्रॅव्हिटी पुल सेट. जे हेवी असतं त्याला खाली खेचते ना ग्रॅव्हिटी. मग आता आपल्या या विल्फी टेबल मेथड मध्ये आपण काय केलं होतं तुम्हाला आठवत असेल तर इकडनं आपण पावडर ओर टाकली होती. आपली जी ओर होती पहिल्यांदा क्लीन केली पाण्याबिण्याने आपण. मग ती साफसूफ झालेली जी आपली ओर आहे त्याला आपण काय केलं, बारीक बारीक त्याचा चुरा केला. आणि आता ते चुऱ्यातले आपले जे काही पार्टिकल्स आहेत ते आपण ह्या 3 इनलेट मध्ये टाकले आणि इकडनं पाण्याचा एक फ्लो सुरू केला. आता काय होईल, आपली जी ओर आहे ती ओली होईल, पार्टिकल्स ओले ओले होतील. आता ते खाली 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 येत राहतात. असे असे ह्या सगळ्या प्लेट्स अशा 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 हलत असतात सारख्या मुव्हिंग प्लेट्स द्या, त्याला स्लिट्स म्हणतात. व्हायब्रेटिंग टेबलवरती या स्लिट्स अशा 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 हलत असतात. आता आपले जे हेवी हेवी पार्टिकल्स आहेत, मेटल्स आहेत, त्या खड्ड्यांमध्ये जातील आणि त्या खड्ड्यांमधनं ते जमा होऊन इकडे 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 मध्येच राहतील. पण जे हलके हलके पार्टिकल्स आहेत ते काय करतात, वर्ण 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 खालच्या बाजूला येतात, निघून जातात. त्याला आपण गँग म्हणतो. खड्ड्यामध्ये असलेले सगळे एका बाजूला हलून 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 इकडे येतील आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर म्हणून लेफ्टच्या रस्त्याने खाली जमा होतील. ह्याला म्हणतात विल्फी टेबल मेथड. छान आहे ना मेथड. ह्याचे युट्यूबवर व्हिडिओ पण आहेत, तुम्ही नक्की बघा नंतर. इझी आहे, तुम्हाला बघून समजेल किती छान ते असं असं मूव्ह होतं आणि कसं सेपरेट होतं. सेकंड वॉज हायड्रॉलिक सेपरेशन. ही पण आपण बोललो होतो. खालून पाण्याचा फवारा वरती येतो, वरून आपण पावडर ओर टाकलेली आहे. आता काय होणार आहे, खालून पाणी आहे आणि ऑलरेडी तिथे आपण ओव्हर सस्पेन्शन, त्या एका पाण्याच्या याच्यामध्ये स्टब मध्येच वरून आपण ओव्हर टाकली, खालून परत पाणी सोडलं 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 तर सगळंच भिजतंय, गोल गोल फिरतंय. जे हेवी 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 आहे ते खाली खाली जमा होणार आहे. ते काय आहे, ते मेटल आहे. जे हलकं फुलकं आहे त्या पाण्याच्या फवाऱ्यांमुळे वरच्यावर तरंगत तरंगत गँग इकडच्या बाजूला निघून जाणार आणि आपलं कॉन्सन्ट्रेटेड ओर खालच्या बाजूने जमा होणार. बरोबर. आता फिल्ट्रेशन मेथड इथे आलेली आहे. पण फिल्ट्रेशन आपण आधी बुकमध्ये बघूया. मॅग्नेटिक सेपरेशन आपण बघितली होती की मॅग्नेटिक पट्ट्यामधून मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक, समजा लोखंडाची ओर आहे तर तुमचा लोखंड इज मॅग्नेटिक तुमच्या ह्या, आणि ह्या जो असतो ना हा असतो कन्व्हेअर बेल्ट, त्याच्यावरती असतो मॅग्नेटिक रोलर. हे जे 2 व्हील्स आहेत ना त्याच्यावर तो पट्टा असा गोल फिरत असतो, गोल फिरत असतो. इकडनं वरून तुम्ही तुमची ओर टाकली ती हळूहळू याच्यावरून पण फिरते. पण हे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी सोडता तेव्हा ते मॅग्नेटिक बिहेवियर करतात. मग मॅग्नेटिक बिहेवियरमुळे जे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट ते खाली इकडे येऊन पडतात आणि नॉन मॅग्नेटिक इकडे कचऱ्यासारखे बाजूला जाऊन पडतात. नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट मध्ये सुद्धा दुसरे मेटल असू शकतात. बघा, मेटल्स 2-3 एकत्र असलेल्या ओव्हर असू शकतात. लोखंडाबरोबर कॉपर असू शकतं, लोखंडाबरोबर गोल्ड असू शकतं, लोखंडाबरोबर फॉर दॅट मॅटर काही होऊ आपण दुसरा कुठलाही मेटल असू शकतो, झिंक पण असू शकतो, पण तो मॅग्नेटिक नाहीये ना. नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट तुमच्या दुसऱ्या बाजूला जमा होतात आणि इथे तुमचे सगळे मॅग्नेटिक सबस्टन्सेस एकत्र येतात. त्याला म्हणतात मॅग्नेटिक सेपरेशन. फोर्थ वन वॉज फोर्थ फ्लोटेशन. वी विल सी दिस इन द टेक्स्ट बुक. का माहितीये का, दत्तचित्र मोठी आहेत अँड दॅट इज इझी फॉर मी टू एक्सप्लेन यू. वेर वेर वी वेर हिअर स्लाइटली अप. ओके, ही फोर्थ फ्लोटेशन आहे. त्याच्या आधी आपली मॅग्नेटिक सेपरेटर झालं होतं. आता आपण आहे फोर्थ फ्लोटेशनवर. ह्याच्यानंतर आपण जे सुरू करणार आहे ते आहे ऍक्च्युअल एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे त्याच्या केमिकल रिएक्शन्स, त्याच्या ओर्स कशा आहेत, त्याच्यात तुम्ही काय काय टाकलं तुम्हाला काय काय मिळतं. नाव सी दिस. फोर्थ फ्लोटेशन कशी होते जरा एकदा बघा. फोर्थ फ्लोटेशन इज बेस्ड ऑन 2 अपोजिट प्रॉपर्टीज, हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक. नाव अंडरस्टँड द मिनिंग. फिलिक या शब्दाचा अर्थ आहे प्रेम, फोबिया या शब्दाचा अर्थ आहे भीती. हायड्रोफिलिक म्हणजे जे पाण्याशी कनेक्ट होऊ शकतात, त्यांना पाण्याबद्दल प्रेम वाटतं ते. आणि दुसऱ्यात हायड्रोफोबिक, ज्यांना पाण्याची भीती वाटते ते. म्हणजेच काय, आपल्या पूर्ण ओर मध्ये 2 प्रकारचे पार्टिकल्स आपण धरतो. एक जे पाण्याबरोबर जातात, एक जे पाण्याबरोबर जात नाहीत. Here the particles of the metal sulfides, due to their hydrophobic property, get wetted mainly with oil, while due to the hydrophilic property, the gang particles get wetted with water. By using this property, certain ores are concentrated by fourth flotation method. बघा, 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स आता याच्यामध्ये आहेत. समजून घ्या, चांगलं आहे, इझी आहे, पण थोडं लक्ष देण्यासारखं आहे. Now understand, in this method, the finely ground ore is put into a big tank containing ample amount of water.
हा खूप मोठा टँक आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण पाणी घेतलंय. ह्याच्यामध्ये आपण आपली ओर टाकलेली. कुठे टाकली ओर आपली? ओर कुठून टाकली? इथून. ठीक आहे. नाव सर्टन व्हेजिटेबल ऑइल सच एस पाइन ऑइल किंवा युकॅलिप्टस ऑइल इज ऍडेड इन द वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रूट. बघा, तेल आणि पाणी एकत्र करून तुम्ही त्याला असं घुसळत बसलात तर काय होईल? त्याचा पेस्ट तयार होईल. तेच आहे, खाली भरपूर पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपण ऑइल टाकलेलं आहे. तर ऑइल कुठलं असेल? कुठलंही असेल, हेवी ऑइल. एक तर पाइन ऑइल किंवा युकॅलिप्टस ऑइल, असं कुठलंही ऑइल तुम्ही प्रोसेस प्रमाणे आणि तुमच्या मेटल प्रमाणे सिलेक्ट करू शकता. त्याला तुम्हाला यात टाकायचं. आणि हे काय? ऍजिटेटर. ऍजिटेटरचा अर्थ आहे ऍजिटेट करणं, म्हणजे मंथन करणं. त्याला रवी म्हणतो ना आपण, रवी. रवी म्हणजे रवी नावाचा मुलगा नाही, रवी म्हणजे ती ताक घुसळायची रवी, किंवा त्याला घुसळणी असंही म्हणतात. जे काय तुम्ही म्हणतात ते ना का, ते ती यशोदा असे 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 ते दोरे दोरे घेऊन असे असे, तुम्ही बघितलं असेल त्याची गाणी. ते काय आहे? घुसळणीचे. ते असं 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 गोल फिरवल्यामुळे काय होतं? दूध, पाणी आणि तेल. दूध नाहीये इथे, इथे पाणी आणि तेल ह्या दोघांना एकत्र केलं जातं. मग ते असे 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 त्याचे पार्टिकल्स मिक्स होतात आणि फेस तयार होतो. कारण दूध नाही रे, तेल आणि पाणी हे एकत्र येत नाहीत, ते सोल्युबल नाहीये टेक्निकलमध्ये, ते वेगवेगळेच राहतात. बरोबर? तर ह्याच्यामुळे काय होतं? फ्रोथ म्हणजे काय? फेस. हा फेस दिसतोय तुम्हाला वरती, हा तयार होतो. आता बबल्स, वॉटर अँड पाइन ऑइल हे तुमचं खाली आहे, ह्याच्यात बबल्स तयार झाले, वरती वरती फेस तयार झाला. आता या फेसामधून तुमचं कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईड ओव्हर बाहेर पडणार आणि खालच्या बाजूला तुमचा गँग बाहेर पडणार. कसा? बघा, प्रेशराइज्ड एअर इज ब्लोन थ्रू दी वॉटर. इकडनं एअर सप्लाय पण होतोय. तुम्ही एअर टाकताय खाली आणि त्याला घुसळताय, म्हणजे तुम्ही एअर पण टाकताय, तुम्ही त्याला घुसळताय पण, आणि त्याला फिरवताय पण. म्हणजे एकाच वेळेला भरपूर गोष्टी होतात. There is an agitator rotating around its axis in the center of the flotation tank. The agitator is used as per the requirement. तुम्हाला हवं असेल तर त्याला मिक्स करायचं, थांबवायचं, फिरू द्यायचं, थांबवायचं, असं मध्ये मध्ये करत राहायचं. The agitator is used as per the requirement. Bubbles are formed due to the blown air. तुम्ही जी एअर टाकले त्याच्यामुळे बबल्स तयार होतात आणि तेच बबल्स वर जातात. Due to agitation in the foam, Due to agitation, a foam is formed from the oil, water and air bubbles together. Due to the agitating, this foam rises to the surface of water and floats. आता तुमचा जो फोम तयार झालाय, it rises to the surface and it floats. म्हणजे तो तरंगतो. That is why this method is called as froth flotation process. तुमचा froth is floating. आता पार्टिकल्स ऑफ सर्टन सल्फाइड ओर्स, सल्फाइड म्हणजे त्याच्यामध्ये सल्फेट, SO4, SO3 असे काहीतरी कंटेंट असतात. अशा ज्या काही ओर आहेत, ह्या फ्लोट विथ द फोम ऑन द वॉटर. बरोबर? ऍज दे गेट प्रेफरन्शियली वेट बाय द ऑइल. तुमचे जे काही ओरचे भाग आहेत, सल्फाइड मधले तुमची जी काही ओर आहे, मेटॅलिक भाग, तो सगळा इकडे इकडे येणार आहे. आणि जे काही गँग पार्टिकल आहेत, माती बित्ती अदर पार्टिकल्स, हे इकडनं खालच्या बाजूने येणार आहेत. तुमच्या ऑइल मध्ये तुमचा मेटल आहे आणि गँग मध्ये तुमचे अदर पार्टिकल्स आहेत. हेच दिलं होतं ना वरती, बघा आपण हेच चेक केलं ना. हायड्रोफिलिक प्रॉपर्टी. सो आता ह्याच्यामध्ये काय बघा, सल्फाइड्स ड्यू टू हायड्रोफोबिक प्रॉपर्टी दे गेट वेटेड मेनली विथ द ऑइल. ते ऑइलने ओले होतात. हायड्रोफोबिक प्रॉपर्टी त्यांना आवडत नाही पाण्याबरोबर, मग ते ऑइल बरोबर जातात आणि ते वेगळे होतात. आणि जे पाण्याबरोबर त्यांची मैत्री आहे, जसं की माती, वाळू, जे काही आहे, ते सगळं आपोआप पाण्याबरोबर मिक्स होतं आणि खाली येऊन पडतं. म्हणजे दोनही पद्धतीने ते सेपरेट होतं. यू आर मिक्सिंग ऑइल विथ वॉटर अँड युझिंग इट फॉर द सेपरेशन ऑफ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज. लिचिंग ही फोर्थ स्टेप आहे, समजून घ्या. द फर्स्ट स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ द मेटल्स ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर फ्रॉम देअर ओर्स इज द मेथड ऑफ लिचिंग. सगळ्याच मेटलसाठी लिचिंग होत नाही. काही काही मेटल्स जसे की ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर यांच्या ओर्स मध्ये पहिली स्टेप ही वरतीच तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुमच्या ह्या जर ॲल्युमिनियम, सिल्वर, गोल्ड ह्याच्या ओर असतील, तुम्हाला लिचिंग करावी लागेल.
लिचिंग मध्ये काय होतं, इन दिस मेथड द ओर इज सोक्ड इन अ सर्टन सोल्युशन फॉर अ लॉंग टाइम. तुम्हाला खड्ड्यामधनं त्या जमिनीच्या खाणीमधनं तुम्हाला जे काही मिळाले दगड आहेत, तुम्हाला एका विशिष्ट सोल्युशन मध्ये बराच वेळ भिजवून ठेवावे लागतात. The ore dissolves in that solution due to a specific chemical reaction. The gang, however, does not react and therefore does not dissolve in that solution. तुम्ही आता काय केलंय याच्यामध्ये, तुमच्या मेटलला डिझॉल्व्ह केलंय. असंच तुम्ही केमिकल टाकलं की तो मेटल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. बट डिझॉल्व्ड पार्ट इज नाव युअर मेटल, आणि जर डिझॉल्व्ह झालं नाही ते काय, वरची माती आणि गँग पार्टिकल्स. ठीक आहे. The gang, however, does not react and therefore does not dissolve in the solution, so it can be separated. For example, आता एक्झाम्पल दिले आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट इज द ओर ऑफ अल्युमिनियम. ह्या ओरला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर बाय लिचिंग मेथड तुम्हाला काय वापरावं लागतं, इट इज सोक्ड इन aqueous NaOH or aqueous Na2CO3, म्हणजे सोडियम कार्बोनेट. ह्या दोघांपैकी कोणाचं तरी aqueous सोल्युशन म्हणजे NaOH, आपल्याला माहिती आहे NaOH इज बेसिक. त्या बेसला पाण्यामध्ये म्हणजे एक बेसिक सोल्युशन, aqueous सोल्युशन बनवून ठेवायचं, त्याच्यामध्ये आपली ओर टाकून ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं, अल्युमिनियम त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं या बेसमध्ये. तुम्ही त्याला फिल्टर करणार तेव्हा तुम्हाला काय मिळेल, NaOH च्या सोल्युशन बरोबर तुमचं अल्युमिनियम आणि बाकी सगळं तुम्हाला कंटेंट निघून जाईल तिकडे. ठीक आहे, ठीक आहे का, समजेल ओके हळूहळू मॅम. आपल्याला. त्याच्यावरती पुढच्या सगळ्या प्रोसेसेस त्याच्यावरती आहेत, डोंट वरी, सगळं समजेल. आता ड्युरिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम देअर ओर्स, मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द कटायन ऑफ द मेटल. सी, आपल्याला ऑलरेडी आपण हे वरतीचे सगळे जे मुद्दे बोललो की नाही, आयनिक कंपाऊंड, मेटलिक प्रॉपर्टी, नॉन मेटलिक प्रॉपर्टी, ऑक्सिडेशन, रिडक्शन. मेटल्स ऑलवेज गिव्ह इलेक्ट्रॉन्स अँड देन दे फॉर्म दी पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स. बरोबर. आता कॅटायन्स आपल्याला मिळणार ओर मधनं, का बरं, की ते त्यांच्या प्युअर फॉर्म मध्ये आहेत ना. मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द कॅटायन ऑफ द मेटल. इन दिस प्रोसेस द मेटल कॅटायन इज टू बी रिड्युस्ड. हा आता पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आहे, तुम्हाला त्याला रिड्यूस करून त्याला कम्प्लीट मेटल मध्ये आणावं लागेल. हाऊ टू ब्रिंग अबाउट द रिडक्शन डिपेंड्स अपॉन द रिएक्टिव्हिटी ऑफ द मेटल. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स. आपण त्या वरच्या एका धड्यामध्ये बघितलं होतं, कोणाला कशाबद्दल कशी रिएक्टिव्हिटी आहे, कोणता मेटल किती रिएक्टिव्ह आहे, त्याची एक लिस्टच आहे आपल्याकडे. मग त्यांना रिॲक्ट करण्यासाठी कोणाची गरज येते, कोणाबरोबर ते रिॲक्ट करतात, तसे तसे त्यांचे आपण प्रोडक्ट बनवू शकतो आणि त्यांना पुन्हा सेपरेट करून प्युअर मेटल मिळवू शकतो. एक एक गोष्ट समजून घेऊया, वाटतं तितकं हे सोपं नाहीये. ह्याचे तुम्ही व्हिडिओ बघा, मग तुम्हाला ते समजेल की ते प्रोसेसेस कसे होतात कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा जिथे ओव्हर क्लिनिंग होतं त्या ठिकाणी. आता एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स हा या धड्याचा दुसरा भाग आहे. आतापर्यंत आपण प्रोसेसेस बघितल्या. आता एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल खरं खरं कसं होतं, वरती आपण त्याचं क्लिनिंग केलं. वी हॅव डन द फर्स्ट पार्ट ऑफ द मेटलर्जी क्लिनिंग. त्याच्यामध्ये या सगळ्या मेथड होत्या, फ्लोटेशन, ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन, ऍजिटेशन, सगळं जे होतं ते वरच्या क्लिनिंगच्या मेथड होत्या. आता आपण त्याला एक्सट्रॅक्ट करतोय. पहिली स्टेज झाली, बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आपल्याला आता ओर मिळालीये. त्या ओर मधनं आता आपल्याला मेटल खेचून काढायचे. तर काय करायचं, द मेटल्स ऍट द टॉप ऑफ द रिएक्टिव्हिटी सिरीज आर हायली रिएक्टिव्ह. their reactivity decreases down the series. For example, potassium, sodium, aluminum are reactive metals. Reactive metals have large capacity to form cations by losing the electrons in their outermost shell. For example, reactive metals react vigorously with dilute acids to give hydrogen gas. Highly reactive metals burn by reacting with oxygen from air at room temperature. Their extraction has to be done by electrolytic reduction. For example, the metals sodium, calcium, and magnesium are obtained by electrolysis of their molten chloride salts. In this process, metal is deposited on the cathode, while chlorine gas is liberated at the anode. The electrode reactions during the electrolysis of molten sodium chloride to get metallic sodium are as shown below. आपण बघतोय आपल्या सोडियमचं एक्सट्रॅक्शन. बघा, सोडियम क्लोराईड मधनं सोडियम इज द मेटल. आपण ऑलरेडी बोललोय की तो किती रिएक्टिव्ह मेटल आहे. त्याला कसं आपल्याला मिळवायचं, इलेक्ट्रोलिसिस मध्ये आपल्याला
Na+ मिळेल. आणि Cl- पाण्यामध्ये टाकलं की Na+ वेगळं Cl- वेगळं होतं. तर या Na+चं Na कसं होतं, जेव्हा तो कॅथोडवर जातो, बरोबर. कॅथोडकडे इलेक्ट्रॉन आहेत, तर इट विल गेट रिड्युस्ड. ॲनोडकडे क्लोरीनचे Cl- जमा होतात. 2 Cl आले की Cl2 गॅस आणि इलेक्ट्रॉन्स तिथेच येतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन आता पुन्हा फिरून इकडे जाणार. इट्स अ सर्किट ना, इट्स अ कम्प्लीट प्रोसेस, इट कीप्स ऑन गोईंग. तर तुमच्या कॅथोडवर तुम्हाला सोडियम मेटल मिळतो आणि ॲनोडवरती क्लोरीन गॅसचे बबल्स जाताना दिसतात. सो दिस इज दी इलेक्ट्रोलिसिस. यू आर जस्ट डिसोसिएटिंग दी आयन्स ऑफ दॅट NaCl, आणि त्यातनं तुम्हाला सोडियम मेटल पण मिळालं आणि क्लोरीन गॅस पण तुम्हाला यूज करायला मिळालं. असं तुम्ही ते करू शकता. आता आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. इथून खरा एक्स्ट्रॅक्शनचा पार्ट सुरू झाला. ॲल्युमिनियमच्या ओर बद्दलची माहिती आहे. 2 सेकंद फक्त शांतपणाने ते वाचा. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल, त्याचा कलर, त्याचा नंबर, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि बॅलन्सिंग सगळं दिलेलं आहे. ॲल्युमिनियमची अथपासून इथपर्यंतची माहिती, थोडक्यात सगळं काही. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काय आहे? Al. ॲटॉमिक नंबर आहे 13, म्हणजे 283. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे. ॲल्युमिनियम आपल्याला माहिती आहे चमकदार आहे, सिल्वर व्हाईट कलरचा आहे. त्याची व्हॅलेन्सी 3, बिकॉज व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स आर 3. 3च्या 3 देऊ शकतो, म्हणून त्याची व्हॅलेन्सी आहे 3. सो तो बनवेल त्याचा कॅटायन, म्हणजे Al+3. बरोबर ना, म्हणूनच त्याची व्हॅलेन्सी 3 आहे. ॲल्युमिनियम बीइंग रिएक्टिव्ह मेटल डज नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. बघा, अर्थ क्रस्ट, पृथ्वीच्या सरफेसवरती, पृष्ठभागावरती बरेचसे मेटल्स आहेत. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे ऑक्सिजन आणि सिलिकॉन. सिलिकॉन मेटलॉइड आहे. ऑक्सिजन असा ऑक्सिजन गॅशियस फॉर्म मध्ये नाहीये, कोणत्या तरी ह्याच्याबरोबर कंबाईन झालेला ऑक्सिजन. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे ॲल्युमिनियम. पण ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर कॉल्ड एज बॉक्साईट, Al2O3 NH2O. आता N म्हणजे ह्याच्यात नंबर ऑफ H2O मॉलिक्युल्स बदलू शकतात, 2, 3, 4, 5 हे व्हेरिएबल आहे. बॉक्साईट कंटेन्स 30% to 70% ऑफ Al2O3. ह्या बॉक्साईटच्या ओर मध्ये सुद्धा 30 ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं. बाकी बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी म्हणजे पार्टिकल्स ऑफ वॉटर असतात. आणि रिमेनिंग पार्ट इज गँग, माती, इतर बाकी भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये असतातच. 100 ग्रॅम तुम्ही बॉक्साईटची ओर काढली, त्यात तुम्हाला 30, 40, 50, फार तर 70%च त्यात तुम्हाला ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळेल. त्यात पण तो प्युअर ॲल्युमिनियम नाहीये, ऑक्साईड आहे. प्युअर ॲल्युमिनियमचं प्रमाण त्याच्यापेक्षाही कमी असेल. म्हणजे सांगायचा मुद्दा, 100%तला आपल्याला जेमतेम 30-40 ग्रॅम ॲल्युमिनियम मिळू शकतं, आपण नशीबवान असू. इट इज मेड अप ऑफ सँड, सिलिका, आयर्न ऑक्साईड एक्सेट्रा. गँग मध्ये काय बघा, सँड आहे, सिलिका आहे आणि आयर्न ऑक्साईड, फेरस ऑक्साईड पण त्याच्यामध्ये आहे. ॲल्युमिनियम फेरस 2 मेटल एकत्र आहेत. देर आर 2 स्टेप्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट करायच्या 2 स्टेप्स. पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. बॉक्साईट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. सिलिका SiO2, ferric oxide Fe2O3 and titanium oxide TiO2 are the impurities present in bauxite. बॉक्साईट ह्या तुमच्या ज्या काही खाणीमध्ये काय काय आहे बघा, सिलिका आहे, फेरिक ऑक्साईड आहे, टिटॅनियम ऑक्साईड आहे. ह्याच्यामधल्या ह्या 3ही इम्प्युरिटीज आपल्याला काढून टाकायच्या आहेत, कारण त्या Al2O3 बरोबर आलेल्या आहेत. ठीक आहे. Separation of these impurities is done by leaching process using either Bayer's method or Hall's method. लिचिंग मध्ये आपण बघितलं, NaOH मध्ये त्याला बुडवून ठेवायचं, पडू द्यायचं, बरेच दिवस त्याला बघायचं नाही, तर रिलॅक्स करू द्यायचं. आणि लिचिंग प्रोसेस कशी करायची ते आपण बघितलं. बेयर्स मेथड किंवा हॉल्स मेथडने ती करायची, त्या दोन्ही आहेत आपल्याला, आपण एक एक करून बघू. In both these methods, finally the concentrated alumina is obtained by calcination. लिचिंग मध्ये आपल्याला जे मिळालं त्याला आपण म्हणतो कॅल्सिनेशनचा प्रोडक्ट, बरोबर. इन द बेयर्स प्रोसेस द ओअर इज फर्स्ट ग्राउंड इन बॉल मिल. तुमच्या बघा, आता आपण पहिली प्रोसेस बघतोय जी आहे बेयर्स मेथड. बेयर्स मेथड मध्ये आपण काय केलं,
ही पहिली आपली. आता बेअर्स मेथड मध्ये आपण काय केलं, आपली जी ओव्हर होती त्याला आपण मस्तपैकी बॉल मिलनी बारीक केलं. आपण कसे गहू दळतो तसं ओव्हर दळतात, त्याच्यात खडक बिडक टाकून त्याचा बारीक चुरा करतात. Then it is leached by heating with concentrated solution of caustic soda at 140 to 150 degrees Celsius under high pressure for 2 to 8 hours in a digester. डायजेस्टर ही एक वेगळी सिस्टीम आहे आपल्याकडे. समजा माझा एक प्लांट आहे आणि मला अल्युमिनियमचं एक्सट्रॅक्शन करायचंय, तर माझ्याकडे ओव्हर आली, बारीक चुरा केलेली ओव्हर आली. त्या ओव्हरला आता मला लिचिंगला ठेवायचंय, तर माझ्याकडे काय असणार, हाय प्रेशर ज्याच्यामध्ये मी देऊ शकते असा एक कंटेनर. त्या कंटेनरमध्ये मी टाकलाय कॉस्टिक सोडा, म्हणजे आपला NaOH सोल्युशन आहे पाण्यातलं, आणि ते टेम्परेचर आहे त्याचं 140-150 डिग्री असं तापलेलं पाणी. त्याच्यामध्ये NaOH टाकले, म्हणजे जरा गरम डेंजरस सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये विचार नाही करायचा, हातबीत बुडवून बघायचा. नॉर्मल NaOH पण बेसिक आपल्याला माहिती आहे डेंजरस असतं, आणि ते गरम केलेलं आहे, आणखी गरम टेम्परेचर मधलं ठेवलेलं आहे तिथे. त्याच्यामध्ये आपण त्याला आपले जे काही ओरचे आलेत बारीक चुरा करून ते सगळं पोतं ओतून दिलं समजा त्याच्यामध्ये. त्याला 2 ते 8 तास त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं आणि तसंच ठेवलं. 8-9 तासापर्यंत चांगलं ठेवलं. तर अल्युमिनियम ऑक्साइड being amphoteric in nature, it reacts with aqueous solution of sodium hydroxide to form water soluble sodium aluminate. Amphoteric चा अर्थ आहे की ते पाण्याबरोबर रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करतं, पाणी ऍब्झॉर्ब करून घेण्याचा प्रयत्न करतं. अल्युमिनियम ऑक्साईड काय करतं, पाण्याचे मॉलिक्युल्स घेऊन स्वतःचं एक स्ट्रक्चर बनवतं. तर Al2O3 2H2O म्हणजे आपली जी ओव्हर आहे त्याच्याबरोबर NaOH टाकल्यानंतर एक नवा सॉल्ट बनतो, NaAlO2 प्लस NaAlO2 म्हणजे सोडियम अल्युमिनियम ऑक्साईड, आणि पाण्याचे त्याच्याबरोबर 3 आपल्याला रेणू मिळतात, म्हणजे 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. हे बॅलन्सिंग नंतर येतं. लक्षात काय ठेवायचंय, NaAlO3 हा प्रोडक्ट मिळाला पाहिजे, NaAlO2 हा प्रोडक्ट मिळाला पाहिजे. त्याच्याकरता यांना सगळ्यांना फिरवायचं. मग द आयर्न ऑक्साइड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड, इट इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आता आपल्याला काय मिळालं, आयर्न ऑक्साइड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइडचं आपलं हे जे काही सोल्युशन आहे की नाही, याच्यामध्ये आपलं आयर्न ऑक्साइड डिझॉल्व्ह होत नाही, म्हणून तो गँग बरोबर निघून जातो. फिल्टर केलं की तो निघून जातो. इट इज सेपरेट बाय फिल्ट्रेशन. तुम्हाला ते आरामात काढता येतं. फिल्टर केलेला जे वरचा जो कचरा असतो की जसं चहा गाळल्यावरती वरती जे गाळ राहतो ते अनफिल्टर्ड आहे. आता ह्या सोल्युशन मधला अनफिल्टर्ड पार्ट आहे फेरस ऑक्साईड, म्हणजे आयर्न ऑक्साईड. तुमचं आयर्न वेगळं झालं अल्युमिनियम पासून. However, silica in the gang dissolves in aqueous sodium hydroxide to form water soluble sodium silicate. या तुमच्या सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर म्हणजे तुमच्या NaOH बरोबर अल्युमिनियम तर रिॲक्ट झालं, पण त्याच्याबरोबरची सिलिका पण रिॲक्ट झाली. बघा, तुमच्या सिलिका, फेरस, टिटॅनियम ह्यांच्या बरोबर तुमचं अल्युमिनियम आहे, बरोबर. फेरस तुमचं कधी गेलं, फिल्ट्रेशन केल्यावरती पहिल्याच्यात निघून गेलं. टिटॅनियम, सिलिका, आता सिलिका आपल्या अल्युमिनियम बरोबर डिझॉल्व्ह झालंय NaOH मध्ये, बरोबर. सिलिकाचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला आता काढायला लागेल. टिटॅनियम तर आपल्याला क्लिनिंगच्या फर्स्ट स्टेज मध्ये पण निघून जातो. आता जे काय उरलंय त्याला आपल्याला वेगळं करायचं, तर आपल्याला प्युअर अल्युमिनियम मिळणार आहे. आपल्याला कचऱ्यामधनं अल्युमिनियम शोधायचंय. कचरा म्हणजे बाकीच्या गोष्टी एक एक काढत जायचं. आता काय करायचं, ॲक्वियस सोडियम अल्युमिनेट इज डायल्युटेड बाय पुटिंग इट इन वॉटर अँड कूल्ड टू 50 डिग्री सेल्सिअस. दिस रिझल्ट्स इन प्रेसिपिटेशन ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. काय केलंय आपण आता, ॲक्वियस सोडियम अल्युमिनेट, बघा हे जे आहे ना आपलं सोडियम अल्युमिनेट पाण्यात टाकलं, त्याच्यामधनं आपल्याला NaOH मिळाला, Na आणि OH, आणि AlOH3 नावाचं एक वेगळंच रसायन मिळालं, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, बरोबर. ही झाली पहिली पद्धत. दुसरी आहे हॉल्स प्रोसेस. आपण आता जी बघितली ती कोणती होती, बेअर्स प्रोसेस, बरोबर ना. ही पहिली प्रोसेस. दुसरी प्रोसेस आहे हॉल्स प्रोसेस. हॉल्स आपण खातो घसा दुखण्याच्या, त्यावाल्या हॉल्स नाही आहेत त्या. हॉल नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने काढलेला प्रयोग, त्याने केलेली प्रोसेस, म्हणून त्याचं नाव आहे हॉल्स प्रोसेस.
आता याच्यामध्ये काय केलंय, द ओर इज पावडर्ड अँड देन लीच्ड बाय हिटिंग विथ ॲक्वेस सोडियम कार्बोनेट Na2CO3 मध्ये आला टाकलं. वरती आपण NaOH घेतलं होतं बघा, बेयर्सने घेतलं होतं NaOH, हॉलने घेतलंय Na2CO3 सोडियम कार्बोनेट. ह्याच्या ॲक्वेस सोल्युशन मध्ये आपण आपल्या ओरला टाकून दिलं. आता डायजेस्टर मध्ये टाकलं, वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट मिळाला, NaAlO2 डायरेक्ट मिळाला आपल्याला. हा कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, कारण हा Na2CO3 आहे. कार्बन डायऑक्साईड इज अ गॅस, इट विल गो अप, पाणी तर येणारच आहे ॲज अ बाय प्रोडक्ट. आता NaAlO2 जे काही आपलं सोडियम ॲल्युमिनेट आहे ते पाण्याबरोबर रिएक्ट झालं आणि कार्बन डायऑक्साईड पण त्याच्याबरोबर आला, तर काय होतं, AlOH थ्राईस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ह्याच प्रोसेसचा दुसरा भाग आहे बघा, ह्या प्रोसेसचं कंटिन्युएशन आहे. तुमच्या कंटेनरमध्येच हे आपोआप होतंय. कार्बन डायऑक्साईड रिलीज जरी झाला असला तरी त्याच्यामध्ये असलेला जो काही कार्बन डायऑक्साईड असेल खाली सोल्युशन मधला डिझॉल्व्ह होण्यापर्यंतचा, तो रिएक्शन मध्ये वापरला गेला ना, तर काय झालं, ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड तयार झालं आणि Na2CO3 पुन्हा मिळालं. तुम्ही जे टाकलं तर तुम्हाला इकडे परत आलेलं आहे, आणि शिवाय तुमचं ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड मोड मध्ये पण आलेलं आहे, बघितले. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडचा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड घडवून आणला आपण. आता द प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड ऑब्टेन्ड इन बोथ बेयर्स अँड हॉल्स प्रोसेस इज फिल्टर्ड, वॉश्ड, ड्राईड अँड देन कॅल्सिनेटेड बाय हिटिंग एट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑब्टेन ॲल्युमिना. एवढी सगळी मगजमारी केल्यानंतर दोनही प्रोसेस मधनं आपल्याला मिळाले ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. हा आपला प्रोडक्ट आहे. हा प्रोसेस मधला, दोन्ही प्रोसेस मधला जो प्रोडक्ट आहे त्याला तुम्ही आता फिल्टर करणार, त्याला तुम्ही धुणार, पुन्हा वाळवणार आणि कॅल्साइंड किंवा कॅल्साइंड बाय हिटिंग ऍट 1000 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्रीला त्याला तापवायचं आणि ॲल्युमिना Al2O3 ह्याला ॲल्युमिना म्हणतात, ह्या फॉर्म मध्ये आणायचं. वाचायला किती कठीण आहे, पण जेव्हा आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये हे बघतो, हे टाकतात ते टाकतात ते टाकतात, प्रमाणशीर असतं, ठरलेलं असतं, एवढ्या ओव्हरला एवढं, एवढ्या ओव्हरला एवढं, ऑटोमॅटिक होतं. आपण इथे डोकं खर्च करतोय याच्यामध्ये समजून घेण्याकरता. तिथे जे काम करणारे लोक असतात त्यांना ह्यातली काहीही सगळी केमिस्ट्री माहिती असेलच असं नाहीये. जे कामगार असतात त्यांना सांगितलं असतं इसके बाद ये डालो, इसके बाद ये डालो, इसके बाद ये डालो, ते आपोआप करतात. त्यांना प्रॅक्टिकल माहिती आहे, आपल्याला थिअरी माहिती आहे. कशामधनं काय बनलं, कशामधनं काय झालं हे आपल्याला आता समजलं. ही प्रोसेस कशी होते, कुठे भट्टी आहे, कुठे काय सगळं त्यांच्या त्यांच्या प्रोसेस मधनं ते आपोआप होतं. आता आपल्याला फायनली मिळालाय Al2O3, ह्याचा आपल्याला करायचंय इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस या शब्दाचा अर्थ आहे की इलेक्ट्रिसिटीमुळे त्याला तोडणं. आता काय केलंय हे बघा, आणि हे झालं की आपण थांबूया, आता आपलं डोकं आज हँग होऊन जाईल. खूप काही काही गोष्टी बघतोय आपण ह्याच्यामध्ये. मी म्हटलं होतं हा धडा खूप मोठा आहे, कठीण आहे का नाही, पण एकदम असा म्हटलं ना भरल्या वांग्यासारखं आहे, ठासून ठासून गोष्टी भरल्यात त्याच्यामध्ये. आपण शोधून काढू काय आहे, हळूहळू जायचं, एका वेळेला जेवढं पचेल तेवढंच खायचं आपण, ठीक आहे. आता इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना मध्ये काय, इन दिस मेथड इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना, त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे मोर देन 2000 डिग्री सेल्सिअस, इज डन इन अ स्टील टँक. हा स्टील टँक आहे, चमकदार दिसतोच आहे बघा. ह्याच्यामध्ये टेम्परेचर आहे 2000 डिग्री सेल्सिअस. द टँक हॅज अ ग्रॅफाइट लायनिंग ऑन द इनर साइड. तुमच्या या टँकला आतल्या बाजूला ग्रॅफाइटची लायनिंग आहे. हे जे ना, हे काळ्या रंगाची पट्टी, हे ग्रॅफाइट आहे. हा स्वतःच एक कॅथोड आहे, ठीक आहे. आता कॅथोड ॲनोड सगळं समजून घेऊया आपण, एक एक गोष्ट फक्त बघा. हा स्वतः एक रॉड आहे, ज्याला एक निगेटिव्ह टर्मिनल जॉईन केलेलं आहे. भांड्यालाच रॉड आहे अटॅच केलेला. दुसऱ्या बाजूला तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल जिकडे तुम्ही लावलंय तिथे आहे तुमचे ॲनोड, जे आहेत ग्रॅफाइटचे रॉड, ठीक आहे. ग्रॅफाइटचे तुम्ही त्याच्यामध्ये असे असे उभे उभे रॉड लावलेले आहेत. तुमचे पॉझिटिव्ह टर्मिनल आहेत ग्रॅफाइट, निगेटिव्ह टर्मिनल आहेत तुमचे कॅथोड मधले ग्रॅफाइट लायनिंग्स. दोनही ठिकाणी काय आहे, ग्रॅफाइट आणि ग्रॅफाइट, दोनही ग्रॅफाइटच आहेत. हे पण ग्रॅफाइटच आहे, हे पण ग्रॅफाइटच आहे, पण एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता काय काय होतंय ते बघा. नाव धिस लायनिंग डज द वर्क ऑफ अ कॅथोड, जे आपण बघितलंय.
हे कॅथोड आहे, कारण तुम्ही त्याला निगेटिव्ह टर्मिनलला लावलं. निगेटिव्ह टर्मिनलला लावलंय म्हणजे त्याचा चार्ज निगेटिव्ह आहे, पण त्याच्यावर पॉझिटिव्ह पार्टिकल येऊन जमा होतील. बरोबर. नाव अ सेट ऑफ ग्राफाइट रॉड डिप्ड इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क्स ॲज एनोड. आता आपण काय केलंय, सेट ऑफ ग्राफाइट रॉड्स, हे ग्राफाइट रॉड्स डिप्ड इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट. मोल्टन इलेक्ट्रोलाइट म्हणजे इलेक्ट्रोलाइट काय म्हणायचं त्याला, आता ग्राफाइटला मोल्टन फॉर्म मध्ये आणून त्याला त्याचे रॉड बनवून इथे लावलेले आहेत, थोडक्यात असं समजूया आपण. ठीक आहे. आणि इथे आपलं आहे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. ह्या सोल्युशन मध्ये काय आहे, मिक्सचर ऑफ अल्युमिना, क्रायोलाइट, फ्लोरस्पार. हे सगळं काय आहे एक एक बघा. क्रायोलाइट म्हणजे हे Na3Al F6 हे ह्याचं नाव आहे. फ्लोरस्पार CaF2 आणि त्याच्याबरोबर आहे आपलं ओर आपण टाकणार इकडे, ते येईल आता. आर ऍडेड इन द मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉइंट टू 1000 डिग्री सेल्सिअस. बघा, आपली जी ओर आहे ना, तिचा मेल्टिंग पॉइंट 2000 जास्त आहे. एवढी गरमी देणं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमध्ये हे खूप जिकिरीचं काम असतं. पैसे, वेळ आणि रिसोर्सेस सगळं त्याच्यामध्ये वापरलं जातं. म्हणून आपण त्या 2000चं टेम्परेचर 1000 डिग्री पर्यंत आणण्यासाठी याच्यात दोन वस्तू टाकल्या. ह्याचा वापर कशा करता होतो, टेम्परेचर कमी करण्याकरता. काय काय टाकलं आपण, एक टाकलं क्रायोलाइट आणि दुसरं टाकलं फ्लोरस्पार. क्रायोलाइट कसं लक्षात ठेवायचं, क्राय कळण्यासारखं, आणि फ्लोरस्पार जसं की आपण फ्लोअर वरती टाकतो की नाही काय काय वस्तू, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी तरी असं लक्षात ठेवायचं शाळेमध्ये असताना, काहीतरी फनी मजेशीर लक्षात ठेवायचं म्हणजे ते लक्षात राहतं. ठीक आहे. आता ह्या दोन वस्तू लागल्यामुळे आपलं टेम्परेचर 1000 डिग्री वरती येणार आहे. आता अल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास करणार तेव्हा काय होईल, अल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. हे तुमचं जे लाइनिंग आहे ना भांड्याचं, जर काही ब्लॅक कलरचं ब्लॅक लाइनिंग आहे, तो तुमचा कॅथोड आहे, त्याच्यावर तुमचं अल्युमिनियम डिपॉझिट होणार आहे. अल्युमिनियम इज Al+3. बघा, आपल्या स्ट्रक्चरमध्ये आपण मगाशीच म्हणालो हे मायनस आहे ना, तर आपले आयन्स Al अल्युमिनियमचे, कारण तो मेटल आहे, तर ते काय होणार आहेत, Al+3. Al+3 कुठे जाणार, ह्या लाइनिंग वर जाणार. म्हणजेच आपल्या कॅथोड वरती कोण जमा झाले, सगळे अल्युमिनियमचा थर. इथे अल्युमिनियम अल्युमिनियम चिटकून बसेल. ठीक आहे. Molten aluminum being heavier than the electrolyte is collected at the bottom of the tank. It is taken out from there. From time to time, oxygen gas is liberated at the anode. तुमच्या एनोड वरती काय बघा ना, तुमची ओर आता आहे Al2O3. तुमच्याकडे आता ऑक्साईड आहे, अल्युमिनियम आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन तुमचं इकडे बुडबुडे बुडबुडे होऊन निघून जाते, कारण ऑक्सिजन इज अ गॅस. आणि अल्युमिनियम इकडे डिपॉझिट होत राहील, त्याच्या एकावर एक कशा लाइनिंग्स बनतील. म्हणजे तुमच्या भांड्यावरती काय जमा झालंय, अल्युमिनियम, आणि तुमच्या रॉड वरून काय रिलीज होत, ऑक्सिजन. तसं बघितलं तर किती सोपं आहे ना. फक्त टेम्परेचर कमी करण्याकरता दोन नवीन कंपाऊंड आपण टाकले, ते थोडे लक्षात ठेवा, म्हणजे ही प्रोसेस तुमची इझी लक्षात राहील. आता एनोड आणि कॅथोडची रिएक्शन. एनोड वरती काय झालं, त्याच्या आधी कॅथोडवर काय झालं बघा. कॅथोड वरती तुमचे Al+3 होते आणि इलेक्ट्रॉन्स कॅथोडने दिले, तर Al तुमचं लिक्विड, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये का, कारण की हे 100 डिग्रीजला आहे, तर हे लिक्विड फॉर्म मध्ये जमा होणार आहे. त्याचे कण येऊन जमा होतील, बट दे विल बी इन अ लिक्विड फॉर्म. सगळं सोल्युशन ऍक्वियस आहे. आता एनोड वरती काय झालं, 2O-2 आणि तिकडचे इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले. इलेक्ट्रॉन्स दिले म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. अल्युमिनियमने इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणजे रिडक्शन झालं. इलेक्ट्रोलिसिस मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन होतं. इलेक्ट्रॉन देतात, इलेक्ट्रॉन घेतात, दोघांचा गिव्ह अँड टेक होतो, म्हणूनच ती रेडॉक्स रिएक्शन असते. इलेक्ट्रोलिसिस मध्ये रेडॉक्स रिएक्शनची तुम्हाला इक्वेशन लिहावीच लागणार आहे, कारण की कुठून इलेक्ट्रॉन गेले, कुठे इलेक्ट्रॉन आले, एनोडला गेले, कॅथोडला गेले, हेच लिहायचं असतं. हीच रिडॉक्स रिएक्शन असते. द लिबरेटेड ऑक्सिजन रिएक्ट्स विथ द एनोड्स टू फॉर्म द कार्बन डायऑक्साइड गॅस. तुमचा ग्रॅफाइट काय आहे, कार्बनचा आहे, त्या कार्बन बरोबर ऑक्सिजनची रिएक्शन होते, कार्बन डायऑक्साइड पण बाहेर पडतो, ऑक्सिजन पण बाहेर पडतो, आणि तुमचे जे एनोड आहेत ते हळूहळू खराब होतात, म्हणून तुम्हाला ते नंतर बदलायला लागतात. कंटेंटच खाऊन टाकलं ना ऑक्सिजनने, मग काय होणार, तुम्हाला ते एनोड बदलावे लागतात. सो अशी ती रिएक्शन आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स हा पुढचा भाग आहे, हा आपण पुढच्या वेळेला करूया.
आज आपण जे काही डेंजरस डेडली सगळं बघितलेलं आहे हे नवं होतं, हे याच्या आधी आपल्याला कधी झालेलं नाहीये. असा कुठला धडा याच्या आधी आपल्याला नव्हता की त्यात आपण एवढे डीपली एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स एवढे डिटेलमध्ये पाहिलंय. हा एक आपल्याला भाग आहे यातला. 2-4 वेळा वाचला की तो समजतो. जसं मी तुम्हाला म्हणलं त्याचे काही तुम्हाला व्हिडिओज पण मिळतील, तर तुम्ही बघा. तुम्हाला प्रोसेसेस इझी दिसतील त्याच्यामध्ये. सो यू विल अंडरस्टँड की पुस्तकात दिलेलं प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं होतं. आज आपण इकडे थांबूया. पुढच्या वेळेला नवीन गोष्ट बघू, ह्याच्या पुढची गोष्ट बघू. होमवर्क असाच आहे की हे जे काही आहे ते वाचा आणि लिहून काढायचं. बॉक्साइट ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला येतं परीक्षेमध्ये. इट्स इम्पॉर्टंट. So write all these things which we have discussed today, which will help you to understand and memorize the content well. चलो, we will meet next time. Till then, bye bye. Good night आणि हा धडा वाचा. मोठा आहे, वेगळा आहे. बाय. थँक्यू संगीता मॅम. बाय प्रेमा मॅम. बाय मुलांनो. गुड नाईट.